विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2025 ची जाहिरात आता सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध झालेली बघायला भेटेल। आजच्या व्हिडिओमध्ये पोलीस भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती देणार आहे। आता काही जुने विद्यार्थी असतील त्यांना पूर्ण माहिती असेल, आता जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही माहिती आहे। याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक करणार आहोत तर डबल फॉर्म भरता येणार आहे की नाही, त्याच्यानंतर मैदानी चाचणी कशा प्रकारे होते, लेखी परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे असते, संपूर्ण निवड पद्धती कशी असते, डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती सांगेल। अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करून घ्या, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर सबस्क्राइब केले तर कोणत्याही प्रकारचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही, सर्व अपडेट तुम्हाला लगेच तात्काळ दिल्या जातील। ठीक आहे, आता व्हिडिओला सुरुवात करूयात। आता जे विद्यार्थी नवीन आहे त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचे बेस्ट पुस्तक मी तुम्हाला सांगणार आहे। एक पुस्तक आहे पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच, त्याच्यामध्ये 14,600 पेक्षा जास्त प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे। त्याच्यामध्ये पोलीस शिपाई, SRPF, चालक, बँड्समन, कारागृह सर्व प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेले आहे। हे या ठिकाणी पुस्तक, दोन्ही पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांची नामांकित पब्लिकेशनची पुस्तके आहेत आणि नामांकित असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांची पुस्तके आहे। दुसरे पुस्तक खूप बेस्ट आहे, पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच। याच्यामध्ये इथून मागे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका 2023-24 च्या कव्हर करण्यात आलेल्या आहे, ज्याच्या मार्फत तुम्ही 90 पेक्षा जास्त स्कोअर करू शकतात। जर तुम्हाला ही पुस्तके घ्यायची असेल तर ऑनलाईन Amazon, फ्लिपकार्ट वरून खरेदी करू शकता किंवा जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून एकदम कमी किमतीमध्ये डिस्काउंट मध्ये देखील खरेदी करू शकतात। ठीक आहे, याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा। आता आपल्या टॉपिक कडे येऊयात। आता सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, पोलीस भरतीसाठी जो पहिला स्टार करून पॉइंट लिहितो, डबल फॉर्म भरता येतो की, म्हणजे एकापेक्षा जास्त अर्ज तुम्ही करू शकतात का, तर याचं उत्तर स्पष्ट नाही। याचं उत्तर स्पष्ट नाही, तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज करू शकत नाही एका घटकामध्ये। आता घटक कोणते आहेत तर हे 5 घटक आहेत, लक्षात घ्या। बघू शकता, जिल्हा पोलीस, ग्रामीण पोलीस आणि रेल्वे पोलीस हा मिळून एकच घटक आहे, हा लक्षात घ्या। त्याच्यानंतर कारागृह पोलीस एक घटक, बँड्समनचा एक घटक, चालकचा एक घटक, त्याच्यानंतर SRPFचा एक घटक। हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्या। तुम्ही फॉर्म कोठे कोठे भरू शकता, जर तुम्ही या ठिकाणी जिल्हा पोलीस, ग्रामीण पोलीस आणि रेल्वे पोलीस याच्यापैकी मिळून एकाच घटकामध्ये फॉर्म भरू शकता। एका घटकामध्ये हे 3 घटक आहेत, लक्षात घ्या। जिल्हा पोलीस म्हणजे शहर पोलीस, ग्रामीण पोलीस आणि रेल्वे पोलीस याच्यापैकी तुम्ही एकच फॉर्म भरू शकता। समजा जिल्हा पोलीसला भरला तर ग्रामीण पोलीसला आणि रेल्वे पोलीसला भरू शकत नाही। समजा रेल्वे पोलीसचा भरला तर ग्रामीण पोलीस, जिल्हा पोलीसला भरू शकत नाही, म्हणजे याच्यापैकी तुम्ही एकच येथे फॉर्म भरू शकता। त्याच्यानंतर दुसरा फॉर्म तुम्ही कारागृह पोलीसला भरू शकता, तिसरा फॉर्म तुम्ही बँड्समन पोलीसला भरू शकता, चौथा फॉर्म तुम्ही चालकला भरू शकता। आता मुलं जे आहेत ते चौथा पाचवा पॉइंट SRPF ला भरू शकतात। इथे महिला सध्या पात्र नाही, SRPF ला महिला भरू शकत नाही, याच्यावरती काम चालू आहे। पुढील येणारी जी नवीन भरती असेल 27-28 मध्ये, 2027-28 मध्ये, त्याच्यामध्ये महिला देखील याच्यामध्ये पात्र असणार आहेत, त्यांच्यासाठी स्वतंत्र गट निर्माण करण्यात येणार आहे। तर पहिला एक स्पष्ट पॉइंट सांगतो, तुम्ही एकापेक्षा जास्त फॉर्म भरू शकत नाही एका घटकामध्ये। ठीक आहे, तुम्ही हे 5 वेगवेगळे फॉर्म भरू शकता। कारागृह पोलीस, जिल्हा पोलीस, बँड्समन, चालक, SRPF ला वेगवेगळे फॉर्म भरू शकतात, परंतु एकापेक्षा जास्त फॉर्म, फक्त बँड्समनला 2 फॉर्म भरू शकत नाही, चालकला 2 असे या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाहीत। याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकतात। ठीक आहे, हा पॉइंट कव्हर झालेला आहे। त्याच्यानंतर मैदानी चाचणी। आता सर्वात पहिल्यांदा तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर तुमची लेखी परीक्षा अगोदर होत नाही, तुमची मैदानी चाचणी म्हणजे तुमचे ग्राउंड अगोदर होत असते, ग्राउंड अगोदर होणार आहे। त्याच्यामुळे पुरुषांसाठी 1600 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे याला असतात 20 गुण। 1600 मीटर म्हणजे एक 1.5 किलोमीटरच्या 100 मीटर अजून म्हणजे ऍड होतात, 1600 मीटर। त्याच्यानंतर पुरुषांसाठी 100 मीटर धावणे, 100 मीटर धावणे 15 गुण आणि गोळाफेकसाठी 15 गुण। अशा प्रकारे पुरुषांची एकूण 50 गुणांची मैदानी चाचणी घेतली जाते। पुढे डिटेल्स मध्ये माहिती सांगतो। त्याच्यानंतर आहे महिलांसाठी बघू शकता, 800 मीटर धावणे 20 गुण, 800 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण आणि गोळाफेक 15 गुण। अशा प्रकारे महिलांना देखील 50 गुणांची तुमची काय होते, इथं 50 गुण घ्या, 50 गुणांची मैदानी चाचणी होते।
आता एक पॉइंट तुम्ही इथे सांगतो, चालकला महिला देखील पात्र असतात आणि SRPF ला फक्त पुरुष पात्र असतात. आता इथं मैदानी चाचणीमध्ये एवढाच बदल होतो की इथे 1600 मीटर ऐवजी SRPF ला 5000 मीटर म्हणजे 5 किलोमीटरचे अंतर धावायचे असते. आणि चालकला एवढा बदल असतो की येथे 100 मीटर नसते, 100 मीटर नसते. तुम्हाला 1600 ला 30 मार्क आणि गोळ्याला 20 मार्क अशा प्रकारे डिवायडेशन असेल चालकसाठी. ठीक आहे, एवढाच बदल आहे SRPF चालक मध्ये. आता तुम्हाला सांगतो, तुमची सर्वात पहिल्यांदा काय होते, तर तुमची मैदानी चाचणी होते. मैदानी चाचणी नंतर कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या SC, ST, OBC, NTB, NTC वगैरे सर्व पण EWS, SBC, SABC जेवढ्या पण कॅटेगरी आहेत त्यांचा कॅटेगरीनुसार कट ऑफ लागतो. 50 गुणांपैकी कट ऑफ लागतो. समजा इथं उदाहरणार्थ ST कॅटेगरीचा या ठिकाणी विद्यार्थ्यांचा कट ऑफ या ठिकाणी अंदाजित किती लागतो, तर 34 लागतो. कधी कधी म्हणजे वेगवेगळा लागतो. 34, 36, 38 अशा प्रकारे वेगवेगळा हा कट ऑफ लागत असतो. असा पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. फक्त उदाहरण दिले, वेगवेगळ्या कॅटेगरीचा वेगवेगळा कट ऑफ लागतो. त्याच्यानंतर लेखीसाठी उमेदवार पात्र होतात. तर समजा समजा एखाद्या एखाद्या जिल्ह्यामध्ये ST कॅटेगरीसाठी एखाद्या जिल्ह्यामध्ये 10 जागा आहेत, 10 जागा आहेत, तेथे एकूण 10,000 फॉर्म आले. समजा 10,000 फॉर्म आले, त्याच्यापैकी 10 जागा आहे, परंतु एका 1000 पैकी कट ऑफ वेगवेगळा लागेल. आणि एका जागेसाठी समजा 10 जागा आहे, एका जागेसाठी 10 मुले बोलवले जाते. समजा एक जागा आहे, एका ठिकाणी एक जागा आहे, तर त्या ठिकाणी 10 मुले लेखी परीक्षेसाठी बोलवली जातील. म्हणजेच 10 जागांसाठी 100 मुले लेखीसाठी बोलवली जातील. हे फक्त उदाहरण सांगितले आहे. जागा वेगवेगळ्या असतात सर्व घटकांच्या आणि सर्व कॅटेगरींच्या. ठीक आहे, एका जागेसाठी 10 मुले पात्र करतात. आता त्याच्यानंतर एका पात्र केल्याच्या नंतर लेखी परीक्षा होते तुमची, ज्याच्यामध्ये तुम्हाला विचारले जाते मराठी व्याकरण 25 प्रश्न, 25 गुण. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान 25 प्रश्न, 50 गुण. सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडीचा देखील समावेश असतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता 25 प्रश्न, 50 गुण, 25 प्रश्न, 25 गुण. त्याच्यानंतर गणित असते 25 प्रश्न, 25 गुण. आता इथं तुम्हाला सांगतो, एकूण 100 प्रश्न विचारले जातात. एकूण 100 प्रश्न विचारले जातात आणि या 100 प्रश्नांना 100 गुण असतात. ठीक आहे, जेवढे बरोबर असतील तेवढे गुण. आता निगेटिव्ह मार्किंग येथे नसते, हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. निगेटिव्ह मार्किंग कोणत्याही प्रकारची नसते. आता इथं थोडासा नॉर्मल बदल असा होतो की मराठी आता प्रत्येक सेक्शन डिवायडेशन दिलेलं आहे. मराठी व्याकरण 25, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 25, बुद्धिमत्ता 25 आणि गणित 25. आता काही वेळेस इथं होते, असा पॉईंट होतो की बुद्धिमत्तेचे 20च प्रश्न विचारले जातात, गणिताचे 15च विचारले जातात आणि याच्यामध्ये एखाद्या विषयामध्ये वाढ होते, म्हणजे प्रश्न कमी जास्त इथे होऊ शकतात, परंतु सर्व मिळून 100 प्रश्न असतात. हा पॉईंट लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर आता लास्ट फायनल पॉइंट इथं एक सांगण्या अगोदर मी तुम्हाला आता निवड पद्धती कशा प्रकारे असते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता इथं मैदानी इथं मैदानी चाचणी लिहिली, मैदानी चाचणी, त्याच्यानंतर लेखी. तुमचे दोन्ही गुण आता मैदानी प्लस मैदानीला समजा मला या ठिकाणी पडले 50 पैकी या ठिकाणी 40 गुण आले, 40 गुण आले आणि लेखीला मला 80 गुण आले. ठीक आहे, 80. मग त्या दोघांची बेरीज केली जाते, 0 आणि 8, 8 आणि 4 12, 120 माझी ही समजा ही टोटल झाली. या टोटलच्या या ठिकाणी आधारावरती फायनल मेरिट ठरत असते. दोन्ही मिळून लेखी प्लस मैदानी याच्या मिळून फायनल मेरिट ठरत असते. हे लक्षात आले असेल. आता बघू शकता निवड पद्धती कशी असते. प्रथम मैदानी चाचणीचा कट ऑफ लागतो, वरतीच मी तुम्हाला सांगितले. त्याच्यानंतर लेखीसाठी एक जागेसाठी 10 मुलांना बोलविले जाते लेखीसाठी. त्याच्यानंतर लेखी आणि मैदानीचा या ठिकाणी मिक्स केले जातात, गुण मिक्स केले जातात आणि तुमचा कट ऑफ लागतो. कट ऑफ लागल्याच्या नंतर तुमची जे विद्यार्थी सिलेक्शन झालेले आहेत त्यांची मेडिकल होते. मेडिकल झाल्याच्या नंतर निवड यादी लागते. ठीक आहे, अशा प्रकारे संपूर्ण पोलीस भरतीची प्रोसेस आहे. याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितले तर डिटेल्समध्ये मी तुम्हाला इथे सांगून देतो. डबल फॉर्म भरता येणार की नाही हे डिटेल्समध्ये सांगितले. त्याच्यानंतर मैदानी चाचणी कशा प्रकारे होते, कोणते इव्हेंट असतात हे सांगितले. लेखी परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम सांगितला आणि संपूर्ण निवड पद्धती डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे. पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा वारंवार येणारा जो एकच प्रश्न आहे तो मी तुम्हाला इथे पुन्हा समजावून सांगू इच्छितो. तुम्ही या ठिकाणी एकापेक्षा जास्त अर्ज भरू शकत नाही. वेगवेगळ्या घटकामध्ये एक एक अर्ज भरू शकतात. म्हणजे जिल्हा पोलीस, ग्रामीण पोलीस आणि रेल्वे पोलीस याच्यापैकी तुम्ही एक अर्ज येथे भरू शकतात. त्याच्यानंतर दुसरा अर्ज कारागृहाला सर्व भरू शकतात. बँड्समनला देखील सर्व भरू शकतात. चालकला देखील भरू शकतात. आणि SRPF ला फक्त मुले भरू शकतात. महिला म्हणजेच मुली येथे फॉर्म भरू शकत नाही.
अशा प्रकारे सर्व घटकांमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही एकूण 5 जे मुले आहेत, पुरुष आहेत ते 5 फॉर्म भरू शकता आणि महिला SRPF भरू शकत नाही. ते 4 फॉर्म भरू शकतात. आता इथं विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असं आहे, की जिल्हा पोलीस, ग्रामीण पोलीस आणि रेल्वे पोलीस याच्यापैकी वेगवेगळे फॉर्म भरू शकत नाही. तुम्ही याच्यापैकी एकच फॉर्म भरू शकतात. कारण आधी रेल्वे पोलीस हा घटक पूर्णतः वेगळा होता. परंतु तो आता एकत्रित करण्यात आलेला आहे. तुम्ही तीनही मिळून एकच फॉर्म भरू शकता. जिल्हा पोलीस, ग्रामीण पोलीस आणि रेल्वे पोलीस याच्यापैकी एकच फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर कारागृह बॅट्समन, चालक, SRPF हे वेगवेगळे एक फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.